सर्व मित्र-मैत्रिणींना, मित्रांना नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. अन् अशाच नवीन-नवीन कथा वाचत राहा व इतर जोडीदारासोबत मजा करत राहा. असंच राहा व घेत राहा. असंच आनंदी राहा. तर मित्र आजची कथा सादर करणार आहे. ती आपली नियमित वाचक मैत्रीण आहे. त्यापूर्वी तिने आपल्यासाठी पहिली कथा काकाकडून घेतलं सादर केली होती. आपण सर्वांना त्या कथेला चांगलाच प्रतिसाद दिला होता. तिचं नाव मानसी आहे. तीच आज दुसरी एक कथा सादर करत आहे. नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, मी मानसी. आपण माझी पहिली कथा वाचलीच आहे. त्यामध्ये मी मावशीच्या नवऱ्याकडून म्हणजेच माझ्या काकाकडून पहिल्यांदा करून घेतलं. माझं तोडून घेतलं होतं अन् त्यानंतर मी अधूनमधून संधी मिळेल तेव्हा त्यांच्याकडून करून घेत आनंद लुटत होते. त्यानंतर पुढे तसेच दिवस जात होते. मला हवं तसं शारीरिक सुख मिळत होतं. मी खूप मजेतच होते अन् हळूहळू माझ्या शरीराची गोलाई अधिकच स्पष्ट दिसायला लागली होती. मनातून मला खूप आनंद होत होता. आता माझे पण अवयव मैत्रिणीप्रमाणेच होणार व मी रस्त्याने जाताना तरुण मुलं, वयस्कर लोक माझे अवयव बघत बसणार या विचाराने मी शहारून गेले होते. अन् मी सरळ माझ्या खोलीत जाऊन सर्व कपडे काढून आरशासमोर उभी राहिले होते. माझ्या देहाचे निरीक्षण करत मी आरशात पाहून बघू लागले. कमरेच्या खाली माझे चांगलेच भरून गोल गच्चाई धरत बाहेर निघायला लागलेलं होतं अन् माझी छकुली पण चांगलीच फुगलेली होती. मी हळूवारपणे तिच्यावर हात फिरवला तसे मी शहारून गेलो. माझा कमनीय बांधा पाहून मला हेवा वाटू लागला असा होता. दिवसेंदिवस माझं सौंदर्य खुलतच जात होतं आणि ते माझ्या घरच्यांच्या डोळ्यात येऊ लागलं होतं. त्यामुळे माझे लग्न करण्याचा निर्णय घरच्यांनी घेतला. मग स्थळांची शोधाशोध चालू झाली होती. शेवटी एक चांगलं स्थळ आलं. बघून माझं लग्न बाबांनी थाटामाटात लावून दिलं होतं. मुलगा पण चांगला सुस्वभावी, प्रेमळ होता. सासऱ्यांचे सर्वजण माझ्याशी प्रेमाने वागत असत. एकदाची माझी पाठवणी झाली. मला उत्सुकता होती पहिल्या रात्रीची. माझा नवरा मला खुश करणार का? त्याचा किती असणार? माझं सर्व इच्छा पूर्ण करेल का? पण पहिल्याच रात्री मला त्यानं 3 वेळा चांगलंच पाणी पाजलं. पण त्यांना माझ्या काकासारखं लांबलचक जाडजूड नव्हता. तरी पण तो लांब व जाड होता अन् मी जवळपास 6 महिने झाले होते काकांचा घेतला नव्हता. त्यामुळे मी त्यातच समाधान मानून घेतलं होतं. माझा नवरा 5-7 मिनिटाच्या वर टिकत नसे. माझं पाणी तो काढूच शकला नव्हता. तसेच दिवस व महिने जाऊ लागले होते अन् मला काकांची खूपच आठवण येऊ लागली होती. काय करणार होते मी? लग्न झाल्यावर पहिल्या वर्षातील सगळ्या सणांना मुलीला माहेरी 2 दिवस पाठवण्याची परंपरा आहे. मी कशी जाऊ शकणार होते? 2 दिवस तर घरच्यांची, मैत्रिणींशी व शेजारी-पाजारी लोकांशी बोलण्यातच पुरत नसे. असेच एक दिवस दुपारी आम्ही बोलत बसलो होतो. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, "अगं मानसी, लग्नानंतरच्या पहिल्या आषाढ महिन्यात नवरा-बायकोंच्या एकमेकांचं तोंड बघायचं नसतं अशी रीत आहे. पण हल्ली कोण एवढं पाळतच नाही बघ. तरी पण तू 15 दिवस तुझ्या माहेरी जाऊ शकतेस. मी यांना सांगते तुझ्या बाबांना फोन करायला," असं सासूबाई मला म्हणाल्या. सासूबाईंचं बोलणं ऐकून माझ्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागलेल्या होत्या. मी त्यांना म्हटलं, "आई, तुम्ही म्हणाल तसंच." मग सासऱ्यांनी माझ्या बाबांना फोन केला. करून करून कळवलं होतं. मी आता खूपच खुश झाले होते. ते 2 दिवस म्हणजे मला 2 वर्षासारखे वाटू लागले होते. आदल्या रात्री माझ्या नवऱ्यानं तर 3 वेळा चांगलंच मला गार केलं होतं. पण मी सुद्धा त्यांच्या जागी खूपच माझ्यावर काकांनी अनुभवत साथ देत होते. पण माझ्यावर काकांचं भूत चढलेलं होतं. मला कधी जावं असं समजतच नव्हतं. तहानलेली नव्हती. पण काय करणार? मी जे आहे त्या समाधान मानून घेतलं. दुसऱ्या दिवशी बाबा दुपारी आले. मग जेवण करून आम्ही निघालो होतो. 2 तासात मी माझ्या घरी पोचलो. घरातल्या सगळ्यांनीच मला बघून खूपच आनंद झाला होता. माझी आई तर आनंदीने माझ्या आवडीने खाणं-पिणं यायला जमवून ठेवली होती. आम्ही दोघांनी वेळ कसा जात गेला कळालंच नाही. आठवडा असा शेजारी, जवळचे नातेवाईक यांच्याशी भेटण्यात व बोलण्यातच गेला. पण रात्री बेडवर पडले की काकांची आठवण येत असे आणि माझी
सगळं पाणीच होतं असे. शेवटी मी मनात ठरवलं, उद्या आईला सांगते मी काकाकडे 2 दिवस जाऊन येते. मला मावशीची खूप आठवण येत आहे. दुसऱ्या दिवशी नाश्ता करत असताना आईला मी म्हणाले, "अगं मावशी, मावशी काका तुमची खूपच आठवण काढते गं. तुझ्या मावशीने तर सांगितले, की आता आली की 2 दिवस माझ्याकडे पाठवून ते राहायला." आई तर माझ्या मनातलंच बोलली होती. ते ऐकून माझ्या मनामध्ये खूपच आनंद गगनात मावेना असा झाला होता. मग सर्व तयारी करून मी 4 वाजता मावशीकडे जायला निघाले होते. तासाभराचा रस्ता होता, पण एस-टीचा प्रवास खूपच होता. काळजी करण्याचं काही कारणच नव्हतं. पण अर्ध्या तासातच एस-टी बंद पडली होती आणि त्यातच जवळपास 1 तास गेला होता. शेवटी मी 6 वाजता मावशींच्या घरी पोहोचले होते. तेव्हा अंधार पडायला लागला होता. आणि मला बघताच मावशीने आनंदाने माझे स्वागत करायला करायला लागली होती. माझी नजर उतरवली होती. खूपच खुश होती मावशी. मग मी वरती मावशींच्या बेडरूममध्ये माझी बॅग घेऊन गेले आणि बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन आले व साडी काढून गाऊन घातला होता मी. मग मी किचनमध्ये गेले तर मावशी चहा करत होती. मग मी तिच्याशी गप्पा मारत तिला विचारले, "मावशी, अगं काका आले नाहीत का गं अजून?" तर मावशी म्हणाली, "अगं ऑफिसमधनं तर येऊनच ते शेतात गेले होते. बहुतेक आले असतील. बघ जरा वरती जाऊन फ्रेश होत असतील." मी वरच्या मजल्यावर बेडरूममध्ये गेले तर काका नुकतेच बाथरूममधून बाहेर येऊ लागले होते व त्यांच्या अंगावरती टॉवेल होता. मी त्यांच्याकडे पाहिलं, की "बाबा, काय करत आहात तुम्ही?" मी काका अशी हाक मारली. आत घुसलेले ती म मी व काका एकमेकांशी असे काही टक लावून बघत होतो, की जसं काही पहिल्यांदाच बघतोय. गाऊनमधून उठून दिसणारे माझे शरीर बघत काका मला म्हणू लागले, "मानसी, तू किती बदललीस गं तू." असं म्हणत त्यांनी हाताला टॉवेल बाजूला टाकला व ते माझ्याकडे येऊ लागले होते. त्यांना पिळदार दणकट असं शरीर झालेलं होतं आणि पुढच्या क्षणी काकांनी मला त्यांच्या त्यांच्या गळ्याला लावून घेतलं होतं व मी एखाद्या वेलीला झाडाला जसा विळखा घालतात, तसं मी त्यांच्या अंगाला विळखा घालू लागले होते. माझ्या हातांनी घट्ट करून ठेवलं होतं, तसं काकांनी माझ्यावर वर्षाव करत मला म्हणाले, की "काय? काय गं मानसी? वर्ष होऊन गेले आपण भेटलोच नाही बघ." मी पण त्यांच्या पाठीवरून हात फिरवत म्हणत, "काका कसं सांगू तुम्हाला, खूप आतुरता झाली होती हो तुम्हाला भेटायची. वर्ष होऊन गेलो होतो तुमचा घेतलेला. आता 2 दिवस मनसोक्त घेणार आहे तुमचा. माघाय आणि माझी आग विझवणार आहेत तुम्ही." मी असं म्हणत काकांचे दोन्ही हात माझ्यावर टाकले. तुम्ही माझी असं म्हणत नेक्स्ट पार्ट कमिंग सून. प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल.